चौथीमध्ये शिकत आहे. मी आपल्या समोर एकपात्री अभिनय सादर करीत आहे. या एकपात्री अभिनयाचा विषय आहे स्त्रीमनाचा आवाज. ओळखलं मला? ओळखलं? मी आहे एक विस्तीर्ण रंगमंच. मी आहे एक स्त्रीमनाचा आवाज. मी आहे एक असा रंगमंच, स्त्रीमनाचा आत्मा. मी आहे तो त्या स्त्रीमनाचा शब्द हुंदका. मी आहे हिंसाळी ऍसिड ओट्यात झाल्यानंतर त्या तरुणीची. मी आहे अर्थ साहित्य इथल्या पुढेची गळती. मी वेडी नाही, मी वेडी नाही, मी वेडी नाही, मी वेडी नाही. हे सगळं खूप खूप भयंकर आहे. या समाजानं मला वेडी केलं. स्त्रीची प्रकृती बिघडत चालली या विकृतीमुळे. पण मी वेडी नाही, मी वेडी नाही, मी वेडी नाही. बघा माझ्या रक्तात आहे अर्थ साहित्य इंग्रज आई तुझा माझा रंगीत होणार होता. त्या फुलपाखरासारखं ते फुलपाखरू आणि ते फूल अगदी त्यांच्यासारखं अगदी रंगीत. तुझी माझी गुंफी मी इवऱ्या हाताने तुला स्पर्श करणार होते. मिठी मारणार होते. भरपूर खेळणार होते. तुझ्या माझ्या नात्याची जीवन अगदी घट्ट घट्ट आणि घट्ट होत होती. बाबा तुझी खूप काळजी घ्यायची. तू आणि मी आपण झुलायचो ना ग या उंच उंच झोक्यावर. मग तुझी माझी विनोशी सैल कशी झाली आणि मी आई तुझ्या उमलणाऱ्या कळीला चिरडून टाकलं. आई मला तुझ्या गर्भात अगदी सुखूत वाटत होतं, अगदी सुरक्षित वाटत होतं. पण तू मारून टाकलंस आई, पण तू मारून टाकलंस. या कोवड्या जीवाला तू मारून टाकलं. मी गोंगी होते म्हणून तू मारून टाकलंस. तुझ्या माझ्या नात्याची ती वीण सैल केलीस. या उमलणाऱ्या कळीला चिरडून टाकलंस. नव्या आगीच्या धगधगत्या गोळ्यात टाकलंस. मी सावित्री, मी जिजाऊ, मी राणी लक्ष्मीबाई आणि मी अहिल्या देवी या जगात अवतरणारी. हे सगळे विसरले. मंदिरात जाऊन माझी पूजा करता, माझ्या पायाला डोकं आपटता, पण प्रत्यक्षात माझी अवहेलनाच करता. मला अबला समजून माझ्या देहाचे लचके तोडता, जिवंत जाळता, अत्याचार करता. का मी एक स्त्री म्हणून, अबला म्हणून या समोर बसलेल्या मान्यवर मंडळींना मी विचारते, खरंच मी एक अबला आहे? नाही, मी एक अबला नाही. मी एक स्त्री आहे. या सृष्टीची निर्माती आहे. नाना रूपे माझी पण मी एक आहे. नाना रूपे माझी पण मी एक आहे. सृष्टीची निर्माती मी तुम्हा सर्वांची लेक आहे. सृष्टीची निर्माती मी तुम्हा सर्वांची लेक आहे. बेटी बचाओ देश बचाओ, बेटी बचाओ देश बचाओ, बेटी बचाओ देश बचाओ. धन्यवाद.